नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर बघा इथे मी आज बांगडे फ्राय कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी 4 बांगडे घेतलेले आहेत. त्याचे एका बांगड्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. मीठ मी अगोदरच घातलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी 1 लिंबू कापून घालणार आहे. छानपैकी पिळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यात कोकम, अ, हळद, लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्याच्यातच मी बघा 4 कोळंबी घालून घेतलेली आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला अजून आंबट हवं असेल तर तुम्ही चिंच पण घालू शकता. आणि एकदम हलक्या हातीने माशांना मसाला लावून घ्यायचा आहे. इथे मी 2 बांगडे अख्खेच ठेवलेले आहे, कारण की ते मी रात्रीसाठी मॅरिनेशन करून ठेवणार आहे. एकदाच मी मसाला लावून घेत आहे. त्याच्यानंतर मग इथे बघा रवा घेतलेला आहे मी. तुम्ही रवा जाड किंवा बारीक घेऊ शकता. त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ पण घालू शकता. इथे आता बांगड्यात मी थोडीशी ओली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि ज्यावेळी आपण बांगडे त्याच्यावरती भाजायला घालणार आहे तेव्हा गॅस बारीक ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती जर आपण बांगडे भाजले तर ते बाहेरून करपणार आणि आतमध्ये कच्चेच राहणार. त्याच्यामुळे बारीक गॅसवरती भाजायचे आहेत दोन्ही बाजूने. बांगडा कधी पण बारीक गॅसवरती भाजलेलाच बरा लागतो आणि तो खरपूस व्हायला पाहिजे. जळवला नाही पाहिजे, पण खरपूस पाहिजे, क्रिस्पी. मग तो खायला बरा लागतो. आणि जर त्याच्यात तांदळाचं पीठ घातलं तर ते अजून छान लागतात. इथे बघा आता मी तव्यावरती मासे घातलेले आहेत. त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही तेल तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घालू शकता. म्हणजे थोड्यांना जास्त लागतं, थोड्यांना कमी लागतं. आणि अशा प्रकारे हे आमचे बांगडे भाजून तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर मग मी त्याच्या बाजूला कोळंबी घालून घेतलेली आहे. कारण की कोळंबी बांगड्यांबरोबर घातली असती तर ती जळणार असती, बरी नाही लागत. आणि ती कोळंबी खायला गरम गरमच बरी लागतात. थंड झाल्यानंतर एकदम च्युइंगम कसा होतो. आणि अशा प्रकारे हे आमचे मासे भाजून तयार झालेले आहेत. खायला एकदम चविष्ट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर बघा इथे मी आज बांगडे फ्राय कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी 4 बांगडे घेतलेले आहेत. त्याचे एका बांगड्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. मीठ मी अगोदरच घातलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी 1 लिंबू कापून घालणार आहे. छानपैकी पिळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यात कोकम, अ, हळद, लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्याच्यातच मी बघा 4 कोळंबी घालून घेतलेली आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला अजून आंबट हवं असेल तर तुम्ही चिंच पण घालू शकता. आणि एकदम हलक्या हातीने माशांना मसाला लावून घ्यायचा आहे. इथे मी 2 बांगडे अख्खेच ठेवलेले आहे, कारण की ते मी रात्रीसाठी मॅरिनेशन करून ठेवणार आहे. एकदाच मी मसाला लावून घेत आहे. त्याच्यानंतर मग इथे बघा रवा घेतलेला आहे मी. तुम्ही रवा जाड किंवा बारीक घेऊ शकता. त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ पण घालू शकता. इथे आता बांगड्यात मी थोडीशी ओली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि ज्यावेळी आपण बांगडे त्याच्यावरती भाजायला घालणार आहे तेव्हा गॅस बारीक ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती जर आपण बांगडे भाजले तर ते बाहेरून करपणार आणि आतमध्ये कच्चेच राहणार. त्याच्यामुळे बारीक गॅसवरती भाजायचे आहेत दोन्ही बाजूने. बांगडा कधी पण बारीक गॅसवरती भाजलेलाच बरा लागतो आणि तो खरपूस व्हायला पाहिजे. जळवला नाही पाहिजे, पण खरपूस पाहिजे, क्रिस्पी. मग तो खायला बरा लागतो. आणि जर त्याच्यात तांदळाचं पीठ घातलं तर ते अजून छान लागतात.
इथे बघा आता मी तव्यावरती मासे घातलेले आहेत. त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही तेल तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घालू शकता. म्हणजे थोड्यांना जास्त लागतं, थोड्यांना कमी लागतं. आणि अशा प्रकारे हे आमचे बांगडे भाजून तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर मग मी त्याच्या बाजूला कोळंबी घालून घेतलेली आहे. कारण की कोळंबी बांगड्यांबरोबर घातली असती तर ती जळणार असती, बरी नाही लागत. आणि ती कोळंबी खायला गरम गरमच बरी लागतात. थंड झाल्यानंतर एकदम च्युइंगम कसा होतो. आणि अशा प्रकारे हे आमचे मासे भाजून तयार झालेले आहेत. खायला एकदम चविष्ट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.